का अजून मुली? आई आलीस. अय्या काकू या ना, या आत या, द्या मी घेते. या आत या, आत या. नमस्कार नमस्कार. घरघंटी चालू केली. इतकं बरं झालं ना. अहो बाहेर टाकलं की काही कळतच नाही. आपलेच घेऊ आपल्याला दिले की दुसरे कोणाचे चिटकवले, आणि त्यात भेसळ विचारू नका. अगदी बरोबर बोललात हं काकू. म्हणूनच मी आणि आईंनी मिळून ना हा घरगुती व्यवसाय सुरू केलाय. म्हणजे कसं बघा, हात स्वच्छ, घरघंटी स्वच्छ, कुठलीही भेसळ तुम्हाला मिळणार नाही. आणि त्यातल्या त्यात जवळच्या जवळ सोय, तीही उत्तम. गहू आणलाय शेव बाजरी आणली. आणि दळून होय. अहो हो, हे काय करताय तुम्ही? मग दळायची आहे ना. हो, अशी चक्की बदलायची म्हणजे सावधपणे करायला हवं ना. आधी सॅम्पल टाकून बघूयात ना. 1 किलो आहे, ही आधी दळून द्या. पटलं तर जास्त धान्य टाकेल. पिणं बरोबर आहे त्यांचं. तो डबा दे, ते घेऊन जा. चालेल ना, चालेल चालेल, द्या. अहो किती घाई, आधी तुमचा दर सांगा. पॅम्पलेटवर 10 रुपये लिहिले होते, पण तिकडे कोपऱ्यावरचा गिरणीवाला 6 रुपये घेतो. नाही बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे, घरघंटी आहे तेव्हा आम्ही कमी प्रमाणात पीठ दळणार ना. मग आम्हाला सुद्धा पैसे सुटले पाहिजेत ना. तुम्ही काहीच नाही खाल्लंय. जे झालंय ते आपण बदलू शकतो का? आणि सितू लवकरच या परिस्थितीतून बाहेर येईल. तो दिवसभर थोडी ना घराच्या बाहेर राहणार आहे. येईलच तो घरी. तो दिवसभर बाहेर काय, 1 मिनिट, 1 क्षण सुद्धा बाहेर असला ना तरी मला त्रास होतोय. आई, काळजी नका करू. सिद्धूच्या मित्रांना विचारलंय मी. आपला सिद्धू अगदी सुखरूप आहे आणि सगळे मिळून त्या भावनाला शोधायला गेले. एकदाची भावना सापडू दे बाई, असं लेकरू शांत होईल. आई, असं काय बोलताय तुम्ही? अहो, असं जर झालं ना तर आपल्या अख्ख्या घरात अशांती पसरेल. म्हणजे ह्या उलट तुम्ही असा विचार करा की भावना सिद्धूला सापडायलाच नको. म्हणजे ना कसं तिचा नाद या निमित्ताने तरी सुटेल. आणि हेच आपल्या सगळ्यांसाठी भल्याचं आहे. काय बोलतेस तू? माझी दोन्ही मुलं सिद्धू आणि भावना जोपर्यंत घरी येत नाहीत ना, तोपर्यंत मला काही शांती मिळणार नाही. अगं, भावनाशिवाय माझ्या सिद्धूच्या आयुष्यात सुख येईल, त्याला आनंद मिळेल असं मला नाही वाटत. सई आणि विश्वा कुठे दिसत नाहीत. अहो बाहेर गेलेत, म्हणजे मीच पाठवलं त्यांना. साखरपुडा तोंडावर आलाय, कामं बरीच बाकी आहेत. त्यांना यादीच दिली आणि म्हटलं यातली निम्मी कामं तरी संपवा. बरं ते जाऊ द्या. तुमचा प्रवास कसा झाला? छान, उत्तम. कामं झालीत ना सगळी नीट? हो, सगळी कामं झाली. काका, चहा. नकोय मला. अहो असं काय करताय? मी केलाय तो चहा, घ्या बरं. नको सांगितलं ना एकदा. अहो काय होतंय? काही नाही झालंय हो, थोडासा पाय मुरगळलाय, बाकी काही नाही. काही नाही. कसं तनु, जा तेल घेऊन ये जा. हो, आणते. का माझं तेल वगैरे काही नको. गप्प बसा तुम्ही, पाय बघू. अहो काही नाही. अहो तुम्ही माझं ऐका, जरा. ऐका तर खरं. तुम्ही आहे ना, नसेवर नस चढली असणार.
म्हणून त्रास होतोय. एक काम करूया, आपण की नाही डॉक्टरकडे जाऊ. सांगितलं ना, नका काळजी करू, आम्हाला काही झालेलं नाहीये. काकू लगेच डॉक्टरकडे कशाला? हे तेल आणलंय ना मी, आणि मला चांगला मसाज करता येतो. आपण एकदा प्रयत्न करून बघूयात. म्हणजे जर का ह्याने सूज कमी झाली तर चांगलंच आहे, आणि नाही बरं वाटलं तर मग नेऊयात ना डॉक्टरकडे काकांना. गरज नाही आम्हाला. गरज नाही कशी? उद्या मुलाचा साखरपुडा आहे, हे असं दुखणं घेऊन बसणार आहात का? तनू, तू लाव ग तेल. तुम्ही शांत बसा. तुम्ही माझं ऐकता का? काका, सुरुवातीला थोडा त्रास होईल, नंतर बरं वाटेल तुम्हाला.